नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात शेवग्याची शेंगाची भाजीच करणार आहे आज. पण आज मी म्हटलं समोरासमोर व्हिडिओ पटकन म्हणजे फेस दाखवून प्रयत्न करायचा आता मला. म्हणजे विदाऊट फेस पण मी करते, फेस करून पण करते. पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये, एकटीच हँडल करायला असते ना, तर मला पटकन नाही जमत. आणि त्यात माझ्याकडे आता हा जो स्टँड आहे ना, थोडासा लवचिक झालेला आहे, त्याच्यामुळे दोनदा माझा मोबाईल पडला. म्हणून मी आता ह्याचा वापर जास्त करणार नाही. आणि आता सध्या आहे ना, तो मोबाईलला मी लावलाय तो वेगळा आहे. हा, तर चला मी फोडणीला सुरुवात करते. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा, बटाटा आणि टोमॅटो स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आणि लसूण आता मी छानपैकी ह्याच्यामध्ये कुटणार आहे. आणि कढीपत्ता आणि कांदा. तर चला फोडणीला सुरुवात करूया आपण. तर इथे ना आपण जिरा आणि मोहरी आता टाकून घेणार आहोत. माझा असा हा डब्बा पूर्ण तयारच असतो, ह्याच्यामध्ये गरम मसाल्यापासून सगळंच असतं. लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. लसूण थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे. आता आपण ह्याच्यात वाटप टाकलेलं आहे आणि वाटप ना छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यात. आता याच्यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला, हिंग आणि लाल तिखट मसाला, जेवढं तुम्हाला तिखट हवे असेल ना तेवढं तुम्ही मसाला ॲड करा. आता सध्या कैरीचं सीझन आहे ना, म्हणून माझ्या प्रत्येक भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये ना थोडी तरी कैरी असतेच. तर छान वाटप भाजून झाल्यानंतर मी ही भाजी त्याच्यात ॲड करते. मीठ आधीच टाकून घेणार आहोत. आणि थोडंसं पाणी ऍड करणार आहोत आपण. बस ह्याच्यामध्ये आता 2 फोडी आपण कैरी टाकणार आहोत. आणि ही ना तोतापुरी आहे, जास्त आंबट नसणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका की भाजी आंबट होईल. तर छान असं बघा, वास एकदम सुंदर येत आहे. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आता आपण ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याला आपण झाकण मारणार. 1-10 मिनिटांमध्ये ही नक्की लगेच शिजेल.